नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान भाग 2 मधील प्राण्यांचे वर्गीकरण या पाठातील असमपृष्ठरज्जू प्राणी या उपघटकाचा आपण अभ्यास करत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या 5 संघांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पुढील 5 संघांचा अभ्यास करायचा आहे. त्यातील पहिला प्राणी संघ म्हणजे वलयी प्राणी संघ. या प्राणी संघातील उदाहरणे गांडूळ, नेरीस, जळू इत्यादी. याची वैशिष्ट्ये: या प्राण्यांचे शरीर द्विपार्श्व सममित असते. हे प्राणी त्रिस्तरीय आणि सत्य देहगुहायुक्त असतात. बहुतेक प्राणी हे स्वतंत्र राहणारे असतात, तर काही बाह्य परजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे समुद्रात किंवा गोड्या पाण्यामध्ये राहणारे असतात, तसेच भूचर सुद्धा असू शकतात. या प्राण्यांचे शरीर हे वलयांकित असते आणि खंडीभूत असते. यांचे प्रचलन होण्यासाठी दृढरोम, परापात किंवा चूषक यासारखे अवयव असतात. गांडूळ दृढरोमच्या साहाय्याने, नेरीस परापातच्या साहाय्याने, तर जळू चूषकच्या साहाय्याने प्रचलन करत असतो. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. यांची वैशिष्ट्ये: तर हे प्राणी लांबट दंडाकृती असतात आणि त्यांच्यात कायखंड खंडीभवन आढळते, म्हणून यांना आपण खंडीभूत कृमी असे आपण म्हणतो. यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट असे उपचर्म असते. उदाहरण गांडूळ, नेरीस, जळू इत्यादी. यानंतर पुढील प्राणीसंघ आहे संधिपाद प्राणीसंघ. या प्राणीसंघातील उदाहरणे झुरळ, पैसा किडा, विंचू, फुलपाखरू इत्यादी. या प्राणीसंघाची वैशिष्ट्ये: हे प्राणी द्विपार्श्व सममित असतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय सत्य देहगुहायुक्त असते. हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळते, म्हणून हा संधिपाद प्राणीसंघ हा प्राणीसंघातील सर्वात मोठा प्राणीसंघ आहे. या प्राण्यांचे शरीर हे छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेले असे उपांगे असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी असे आपण म्हणतो. उपांगांच्या जोड्या असतात. चालणे, पोहणे, उडणे, सरपटणे यासारख्या क्रिया ते करत असतात. हे प्राणी एकलिंगी असतात. वैशिष्ट्ये: छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी असे म्हणतात. हा प्राणी संघातील सर्वात मोठा प्राणीसंघ आहे. यांचे शरीर हे खंडीभूत असते आणि यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल असते. उदाहरणे खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी. यानंतर पुढील प्राणीसंघ आहे मृदुकाय प्राणीसंघ. मृदुकाय म्हणजे ज्या प्राण्यांचे शरीर मऊ बुळबुळीत असते असे प्राणी हे मृदुकाय प्राणीसंघामध्ये येतात. त्यांची उदाहरणे ऑक्टोपस, शिंपला, गोगलगाय इत्यादी. या प्राणीसंघाची वैशिष्ट्ये: या प्राण्यांचे शरीर द्विपार्श्व सममित असते. अपवाद गोगलगाय. गोगलगायीचे शरीर असममित हे असते. हे प्राणी त्रिस्तरीय असतात आणि सत्य देहगुहायुक्त असतात. हे प्राणी जलचर किंवा भूचर असू शकतात. बहुतेक प्राणी हे समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात. या प्राण्यांचे शरीर मऊ, बुळबुळीत, अखंडित, मृदू आणि काही कवचधारी सुद्धा असतात, शंख, शिंपले इत्यादी. पोहणे, सरपटणे यासारख्या क्रिया करतात. हे प्राणी एकलिंगी असतात.
यांची वैशिष्ट्ये. हा प्राणी संघातील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. आंतरांग संहती प्रावार या पटली संरचनेने आच्छादलेली असून हे प्रावार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच संस्कृत करते. तर याची उदाहरणे शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस. ऑक्टोपस हा प्राणी आहे तो असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये सर्वात हुशार प्राणी आहे आणि तो स्वतःचा रंग सुद्धा बदलू शकतो. यानंतर पुढील प्राणी संघ आहे कंटकचर्मी प्राणी संघ. यातील उदाहरणे तारामासा, सी कुकुंबर, सी अर्चिन इत्यादी. यांची वैशिष्ट्ये. हे प्राणी प्रौढावस्थेमध्ये पंच अरिय सममित असतात तर अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममित असतात. यांचे शरीर हे त्रिस्तरीय असते आणि सत्यदेह गुहायुक्त असते. हे प्राणी केवळ समुद्रातच आढळतात. कॅल्शियम कार्बोनेटचे काटे सर्वांगावर असते. हे प्राणी काही स्थाणवत असतात तर नलिकापाद यांच्या साहाय्याने ते प्रजनन करतात. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात आणि यांची पुनर्निर्मिती क्षमता ही खूप चांगली असते. यांची वैशिष्ट्य तर त्यांचे कंकाल हे कॅल्शियम युक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. त्यांची उदाहरणे तारामासा, समुद्र काकडी म्हणजे सी कुकुंबर, सी अर्चिन इत्यादी. यानंतर शेवटचा प्राणी संघ असमपृष्ठरज्जू मधील आहे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ. याची उदाहरणे सॅकोग्लॉसस आणि बॅलॅनोग्लॉसस. यांची वैशिष्ट्य. या प्राण्यांचे शरीर द्विपार्श्व सममित असते, त्रिस्तरीय असते आणि सत्यदेह गुहायुक्त असते. हे प्राणी समुद्रात राहतात, सागर निवासी आहेत आणि त्या वाळूमध्ये बिळे करून राहतात. या प्राण्यांचे शरीर हे 3 प्रमुख भागामध्ये विभागलेले असते, ते म्हणजे शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. तर फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो म्हणून त्यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात. हे प्राणी वाळूमध्ये बिळे करून राहतात. हे एकलिंगी किंवा उभयलिंगी असू शकतात. वैशिष्ट्य. फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो म्हणून त्यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात. या प्राण्यांना साधारणपणे ॲकॉर्न कृमी असे म्हणतात. श्वसनासाठी यांना 1 ते अनेक कल्लाविद्रे असतात आणि हे प्राणी असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू यातील साखळी दुवा आहेत. म्हणजे बॅलॅनोग्लॉसस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हणतात, कारण हा प्राणी दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म दाखवतो. थँक्यू.